ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राष्ट्रवादी विलीनीकरणाचं पहिलं पाऊल, महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दोन्ही शकले एक होण्याबाबत नेत्यांची वेगवेगळी विधानं कानी पडत आहेत। अजित पवार आणि शरद पवार गटातील नेत्यांची विलीनीकरणासंदर्भात बैठका झाल्या होत्या असा दावा शरद पवार गटातील नेते करत आहेत। विलीनीकरणासाठी आधी शरद पवार गोटातूनच दावे करण्यात येत होते। आता अजितदादांच्या राष्ट्रवादीमधूनही हा आवाज बुलंद होताना दिसतोय। त्याच दरम्यान पुण्यात राष्ट्रवादी पक्षाच्या विलीनीकरणाचं पहिलं पाऊल पडलं असून दोन्ही गटातील नेत्यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलाय। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्रित आले आहेत। माजी आमदार अतुल बेनके आणि शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी एकत्र काम करण्याचा निर्णय घेतलाय। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र लढण्याचा निर्णय अजित पवारांनी घेतला होता। याच पार्श्वभूमीवर जुन्नरमध्ये पहिलं पाऊल पडले। दरम्यान आज शरद पवार गटाचे नेते आणि अजित पवार गटाच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती माजी आमदार बेनके यांनी माध्यमांना दिली। आम्ही सर्वांनी एकत्र राहिले पाहिजे अशी आमची इच्छा आहे। आज त्याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही दोन्ही गटातील नेते एकत्रित राहणार आहोत, एकत्रच पुढील वाटचाल करणार आहोत असं अतुल बेनके म्हणालेत। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चांबाबत आणि अतुल बेनके यांच्या विधानावर सुनील तटकरे यांनीही प्रतिक्रिया दिली। अतुल बेनके हे आमचे तरुण नेते आहेत। विधानसभेत त्यांना पराभव पत्करावा लागला, त्यामुळे त्यांच्या विधानसभेच्या मतदारसंघात परिस्थिती वेगळी असेल, त्यावरून ते बोलले असतील। प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी परिस्थिती असू शकते असं सुनील तटकरे म्हणालेत। अजितदादा यांच्या गटातील आमदार हिरामण खोसकर यांनी विलीनीकरणाबाबत मोठा दावा केला आहे। हिरामण खोसकर हे इगतपुरीचे आमदार आहेत। खोसकर यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासाठी आग्रही भूमिका घेतली आहे। विलीनीकरणाबाबत ते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना विनंती करणार आहेत। दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण 100% झालं पाहिजे। जर दोन्ही पक्षांना जर वाटत असेल की आपला नेता गेला, लीडर गेला, नेत्याला जर खरी श्रद्धांजली व्हायची असेल तर त्यांचे जे 2-3 महिन्यापासून सुरू होतं की दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण व्हावं, तसे झाले तर आम्हाला आनंद होईल। आम्हाला सुनेत्रा पवार या गॉडफादर आहेत, पण त्यांच्यामागे दोन्ही पक्षांनी भक्कम पाठिंबा द्यायला हवा असे हिरामण खोसकर म्हणालेत।